नमस्कार प्रेक्षकांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. कथेचे वटवृक्ष कथा आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण आज बघणार आहोत लग्नाचा वाढदिवस भाग 2. दाराची बेल वाजवतो. सुनीता दरवाजा नाही उघडत. तो परत बेल वाजवतो, तरीही काहीच प्रतिसाद नाही. शेवटी मग त्याच्याजवळ असलेल्या दुसऱ्या किल्लीने तो दरवाजा उघडून आत येतो. सुनीता, कुठे आहेस तू यार? असा आवाज देत हॉलमधून बेडरूमपर्यंत मध्ये तसाच बघत किचनमध्ये जातो. त्याला कुठेच सुनीता दिसत नाही. आता तो थोडासा घाबरतो. मग विचार करतो वॉशरूममध्ये असेल, पण तिथेही नाही दिसत. परत एकदा फोन ट्राय करतो. अजूनही स्विच ऑफच फोन येतो. आत्ता मात्र खूप घाबरतो तो. कुठे गेली असेल आणि फोन का बंद? मग प्लॅनिंग राहिली बाजूला. पण आता चिंता वाटू लागली ती सुनीताच्या फोन न उचलण्याची. सुनीताच्या मैत्रिणी कोणी नाही इथे की त्यांना कॉल करून विचारावा सुनीता नक्की कुठे गेली आहे, त्याला काय झालं असेल, कोणत्या तरी संकटात तर नाही ना सापडली, असं मनात प्रश्नांचं काहूर सुरू झालं. सुनीलच्या डोळे भरून आले. डोक्याला हात लावून हॉलच्या सोफ्यावर बसला. थोड्या वेळातच दरवाजा उघडण्याचा खटखट आवाज आला. पाहतो तर सुनीता दारात उभी. हुश! तिला बघताच सुनीलच्या जीवात जीव आला. अरे, कुठे होतीस तू? तुला काही कळतं का? मोबाईल कुठे आहे तुझा? असे नाना तऱ्हेचे प्रश्न तो सुनीताला विचारू लागला. किती फोन करतोय, किती काळजी वाटत होती मला. ही मुंबई आहे, गाव नाही हिंडत बसायला. काय विचारतोय मी? काही बोलशील का आता? सुनीता त्यांना म्हणते, हो हो हो, थांबा, बोलायला द्याल तर बोलेन ना. मी आल्यापासून नुसतेच प्रश्न चालू केले तुम्ही. सुनील तिला म्हणतो, अगोदर सांग तुझा फोन कुठे? मग सुनीता म्हणते, 2 मिनटं जरा बसता का शांत? मला बोलू द्याल? बोल, असं सुनील तिला म्हणतो. सुनीता मग बोलू लागली. मला थोडं बरं वाटत नव्हतं, म्हणून मी डॉक्टरकडे गेली होती आणि मोबाईलला चार्जिंगला लावून गेली होती. स्विच ऑन करायला विसरली बस, आणि घरी येऊन ऑन करून तुम्हाला फोन करणार होती. सुनील, म्हणजे नक्की काय होतंय? तुला बरं वाटत नाही का? काय म्हणाले डॉक्टर? सुनील तिला प्रश्न विचारू लागला. सुनीता म्हणते, काही नाही, ते सगळं बाजूला राहू द्या. अगोदर सांगा तुम्ही लवकर कसे? तुम्ही तर रोज 8 वाजेला येता ना. मग आज काय स्पेशल आहे जे तुम्ही 5 वाजता लवकर घरी आले? टोमणे मारण्याच्या स्वरातच बोलत होती सुनीता सुनीलला. मग सुनील म्हणतो, मनातल्या मनात तुला कसं सांगू आता? सुनीता पुन्हा त्याला म्हणते, आणि हो, तुम्ही ना बोलू नका माझ्याशी. मी आज खूप रागवलेली आहे. अजिबात बोलायचं नाही. हाताची घडी तोंड थोडंसं वाकडं करत लाडात येऊनच बोलत होती सुनीता सुनीलसोबत. मग सुनील तिला म्हणतो, अगं मी 5 वाजता आलो, कारण बोलता बोलता 5 पटकन आठवत म्हणतो 5 वाजले. चल लवकर तयार हो पटकन, आपल्याला बाहेर जायचं आहे. सुनीता मनातल्या मनात थोडीशी खुश होऊन, कुठे जायचं आहे? मी नाही येणार,
जावा एकटेच, असं बोलते. सुनील तिला म्हणतो, अगं टाईमपास करू नको, आवर पटकन, उशीर झाला आहे अगोदरच. सुनीता पुन्हा त्याला म्हणते, पण जायचं कुठे? सुनील तिला म्हणतो, मित्राच्या वाढदिवसाला जायचं आहे, पार्टीला जायचं आहे. मुद्दाम तिला खोटं बोलूनच सांगत होता, कारण सरप्राईज द्यायचं आहे ना. सुनीता त्याला पुन्हा म्हणते, मनातल्या मनात, मित्राचा वाढदिवस लक्षात आहे, पण लग्नाचा वाढदिवस काही लक्षात नाही. पण आज मी खुश आहे म्हणून काही बोलत नाही, नाहीतर बरोबर केलं असतं. दोघेही तयार होऊन पार्टीला जाण्यासाठी निघतात. सुनीताने छानशी मोरपिशी रंगाची साडी नेसली. सुनीलने पण त्याच्या लग्नातला शेरवानी घातला होता. हॉटेलवर पोचण्या अगोदर सुनीलने परत एकदा सुनीताला विचारलं, तुला बरं वाटतंय ना नक्की? हो हो, ओ काही नाही झालं, चला तुम्ही, असं सुनीताही त्यांना म्हणते. मग सुनील खूपच एक्सायटेड होता. फायनली, एकदम फायनली प्लॅन सक्सेस होणार इथे. सुनीताला तोंड फुगवून बसली होती. गाडीजवळ येऊन थांबली. ए अगं उठ, पोचलो आपण. सुनीताला डोळा लागला होता आणि ती झोपेतनं आलो पण आपण, अशा स्वरात बोलू लागली. एवढ्याशा अंतरात काय झोपलेस? बरं नाही वाटत का? असं सुनील तिला पुन्हा विचारतो. ती म्हणते, नाही ठीक आहे मी. मग दोघेही हॉटेलमध्ये प्रवेश करतात. सुनील थांबत, 5च मिनिटात आलो, असं बोलून आत जाऊन अरेंजमेंट झाली की नाही ते बघतो. आत गेल्यावर बुक केलेल्या हॉलच्या बाहेर उभा राहून, सुनू प्लीज डोळे बंद कर ना, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सुनीताचा आनंद आता गगनात मावेनासा झाला आहे. तिला वाटतच नव्हतं की हे असं काहीतरी करतील. पण आता ती काहीही न बोलता चेहऱ्यावर एक स्मित हास्य हरकून डोळे मिटते. घ्या मिटले डोळे. सुनील तिचा हात हातात धरून हॉलचा दरवाजा उघडतो. सुनीताला थोडं पुढे जायला सांगतो. उघड बघू डोळे आता. सुनीता डोळे उघडताच सुंदर असा सजलेला हॉल, पायाखाली गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेली वाट, चहूबाजूंनी फुलांचा सुगंध दरवळत होता. सुनील तिचा हातात धरून हळूहळू चालत फुलांच्या पाकळ्यांवरून तिला स्टेजपर्यंत नेतो. बॅकग्राऊंडला रोमॅन्टिक असं म्युझिकही चालू होतं. अशीच होती मनात माझी सजनी ग, माझी सजनी, माझी राणी, माझी सजनी, माझी राणी, आकाशीची जणू परीही माझ्यासाठीच उतरून आली, माझ्यासाठी उतरून आली. तिच्या प्रीतीची ही जादू अशीच होती माझ्या सजनी ग. असं सुंदरशी गाण्याची म्युझिक चालू. स्टेजवर पोहोचून गुडघ्यावर बसून हातात हात घेऊन बोटात रिंग घालत सुनील सुनीताला म्हणतो, हॅपी ॲनिव्हर्सरी माय स्वीट हार्ट, आय लव्ह यू सुनीता. सुनीता तर अगदी वेडीच झाली. आयुष्यातला सर्वात मोठं सरप्राईज होतं तिच्यासाठी. ती खूप जास्त एक्सायटेड सुनीलच्या डोळ्यात पाहत होती. खरं तर किती प्रेम आहे याचं माझ्यावर, आणि मी वेडी काही पण विचार करत होती.
सुनीताच्या डोळ्यात अश्रू वाहू लागतात. सुनीलला उठवून घट्ट मिठी अशी मारते ती. आय लव्ह यू असं, आय लव्ह यू टू असंही ते एकमेकांना बोलू लागतात. काही वेळ तर दोघे मिठीतच असतात, एकमेकांत विलीन होऊन जातात. कसं वाटलं सरप्राईज? सुनील तिला विचारतो. सुनीता बोलते, खूप 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 छान. आता माझं गिफ्ट, सुनील गमतीने बोलतो. मग सुनीताही बोलती, हो आहे ना तुमच्यासाठी पण गिफ्ट. दुपारी डॉक्टरकडे गेले होते ना, तेव्हाच आणलाय. मग सुनील म्हणतो, कुठे आहे दाखव. हो पण ते माझ्या जवळच राहील. तुम्हाला आता नाही देणार, त्यासाठी 8 महिने तरी थांबावं लागेल. सुनीता थोडं कोड्यात बोलत होती.